तुम्ही कधी ना कधी रिक्षेमध्ये बसला असाल आणि ज्या वेळेला रिक्षेमध्ये बसला असाल त्यावेळेला आपल्याकडे जेवढं सामान आहे त्याचं वजन करून घेऊन गेला आहात का? नाही ना? तसंच ज्यावेळेला तुम्ही बसने प्रवास केला असाल त्यावेळेला सामानाचं वजन करून घेऊन गेला आहात का? नाही ना? त्याचप्रमाणे कधी ना कधी तुम्ही ट्रेनने प्रवास केला असेल तर त्यावेळेला सामानाचं वजन करून गेला आहात का? नाही ना? ज्यावेळेला तुम्ही विमानाने प्रवास केला असेल त्यावेळेला तुम्हाला किती वजन घेऊन जायचं आहे याचं नक्कीच विचार केला असेल. कारण जर जास्त वजन घेऊन गेलात तर त्या विमानामध्ये आपल्याला प्रवेश मिळत नाही. किती तुम्ही वजन आणलेलं आहे. तसंच आपल्या आयुष्यात पण देखील नको ते ओझं घेऊन चालत असतो. कोणती बरं ती ओझं आहेत? नातेवाईकांचं ओझं, कामाचं ओझं, चुकीच्या सवयींचं ओझं, चुकीच्या गोष्टींचं ओझं, चुकीची बहाणे आपण देतो त्याचं ओझं. असे अनेक ओझी आहेत. अशी अनेक वजनं आहेत आपण घेऊन चालत असतो. पण विमानाप्रमाणे जर आपण ते ओझं नेलं नाही तर आपण देखील उंच उडू शकतो. नाही का? मी सुरेश. असेच माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.